Student, next topic we are going to see, that is Dalton's atomic theory. British scientist John Dalton put forth in 1803 AD his celebrated atomic theory. Atomic theory आपल्याला जॉन डॅल्टननी 1803 मध्ये सांगितली. According to this theory, matter is made of atoms. Matter हा atoms आणि atoms are indivisible and indestructible. atoms एकदम सूक्ष्म असतात जे पुढे डिवाइड होऊ शकत नाहीत असे बनलेले आहेत. All atoms of an element are alike, while different elements have different atoms with different mass. सगळे atoms सेम असतात म्हणजेच तेवढेच सूक्ष्म असतात, पण प्रत्येक एलिमेंट्सचा ॲटम मात्र डिफरंट असतो, पण त्याचं माससुद्धा डिफरंट असतं. नाव लेट अस सी what it is. The bundi laddu is found to have an internal structure. It is formed by sticking a smaller particle, the bundis, to each other. आपण बुंदीचा लाडू खाल्ला आहे, त्याच्यामध्ये बुंदी एकमेकाला जशी चिकटली असते तशाच टाईपचे ॲटम्स एकमेकाला चिकटलेले असतात. However, the solid ball, broadly speaking, does not have the internal structure. The atoms are described by Dalton turning out to be a hard, solid sphere with no internal structure. पण ॲटम हा कसा आहे तर तो सॉलिड बॉल आहे आणि तो हार्ड आहे, त्याला इंटरनल स्ट्रक्चर नाही. According to the Dalton's atomic theory, the mass is distributed uniformly in the atom. The scientist J.J. Thomson demonstrated experimentally that the negative charge particle inside the atoms have a mass 1800 times less than the hydrogen atom. J.J. थॉम्सननी एक्सपेरिमेंटली आपल्याला काय सांगितलं की ॲटमच्या आतमध्ये जो नेगेटिव्ह चार्ज पार्टिकल्स असतात त्याचं मास जे आहे ते 1800 टाइम्स हायड्रोजन ॲटमपेक्षा कमी असतं. लेटर दीज पार्टिकल्स वेअर नेम्ड ॲज इलेक्ट्रॉन्स. नंतर ह्या पार्टिकल्सला इलेक्ट्रॉन हे नाव दिलं. कॉमन सबस्टेन्स आर युजली इलेक्ट्रिकली न्यूट्रल. कॉमन सबस्टेन्स जे असतात ते जास्त करून इलेक्ट्रिकली न्यूट्रल असतात. न्यूट्रल म्हणजेच काय, ज्याला पॉझिटिव्ह चार्ज पण नाही आणि निगेटिव्ह चार्ज पण नाही. Obviously, the molecules of the substance and the atoms which combine chemically to form the molecules are electrically neutrals. Atoms जे combine होतात molecules बनायला ते कसे असतात, इलेक्ट्रिकली न्यूट्रल असतात. How is an atom electrically neutral in spite of having negative charge electron? आता आपण विचार करू शकतो की ॲटम हा इलेक्ट्रिकली न्यूट्रल म्हणजे त्याला निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह चार्ज नसणारा कसा असू शकतो, जेव्हा की त्याचे इलेक्ट्रॉन स्वतः निगेटिव्ह चार्ज असतात. मग त्यावेळी थॉम्सन ओव्हरकेम दिस डिफिकल्टी बाय पुटिंग फोर्थ अ प्लम पुडिंग मॉडेल ऑफ ॲटॉमिक स्ट्रक्चर. मग त्यावेळी थॉम्सननी आपल्याला समजावलं. त्यांनी कोणतं मॉडेल ठेवलं तर प्लम पुडिंग मॉडेल. आता आपण बघूया व्हॉट इज द प्लम पुडिंग मॉडेल ऑफ अ ॲटम. द प्लम पुडिंग मॉडेल ऑफ अ ॲटम put forth by Thomson in year 1904 is the first model of atomic structure. According to this model, the positive charge is distributed throughout the atom. पॉझिटिव्ह चार्ज जो आहे तो ॲटमच्या सगळीकडे डिस्ट्रीब्यूट झालेला असतो. अँड द नेगेटिव्ह चार्ज इलेक्ट्रॉन आर एम्बार्डेड इन इट. आणि नेगेटिव्ह चार्ज इलेक्ट्रॉन हे त्याच्या आतमध्ये ठेवलेले असतात. द डिस्ट्रीब्युटेड पॉझिटिव्ह चार्ज इज बॅलन्स्ड बाय द नेगेटिव्ह चार्ज ऑन द इलेक्ट्रॉन.
पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज हे बॅलन्स झालेले असतात. देअरफॉर द ॲटम बिकम्स इलेक्ट्रिकली न्यूट्रल. म्हणून ॲटम हा इलेक्ट्रिकली न्यूट्रल होतो. का? कारण पॉझिटिव्ह चार्ज जेवढे असतात तेवढेच निगेटिव्ह चार्ज असतात. ते दोन्ही एकमेकांना कट केल्यानंतर काय होतं, तर ॲटम हा न्यूट्रल बनतो. सो नाव वी हॅव सीन द two theories. That was, first theory was given by Dalton and second was given by Thomson.